RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे आणि त्यांच्या विरोधामध्ये मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ. सेकंड राऊंडची पहिली मॅच 4 ओव्हरची असेल. 1 षटक जे पॉवर प्लेचं असेल, 3 षटक जे रेग्युलर पाहायला मिळतील. थोडीशी मैदानाची त्या ठिकाणी आखणी चालू आहे. त्याच मुले चला आपण लगेच या बाहेर या. मॅच चालू होते. ग्राउंडमन आमचे आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. प्रचंड मेहनत आपण देखील या स्पर्धेमध्ये घेता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तुमचं देखील मोठं योगदान राहिलं या स्पर्धेमध्ये. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन मयूर पाटील पुरस्कृत तमनाट टीमचं. त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे जी बॅटिंग करते. मागच्या मॅचमध्ये 13 बॉलमध्ये तब्बल 28 धाबा बनवणारे मनीष देशमुख सॅकिंग इनवरती समोर अक्षय भोईर. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय गोल्डन स्पॉट वरतून बॉल अगदी निघाला एसटी रक्षक तेजस भोईरच्या हातामध्ये आणि इथून मात्र डॉट बॉल न झाली सुरुवात. पहिला डॉट बॉल आला. अक्षय भोईर P1चं षटक आदळतोय आणि इथून मात्र पहिला बाउन्सरचा वापर केला. कांदाचा चांगला वापर करतो अक्षय भोईर आणि त्याच्याकडे खऱ्या अर्थानं ते बाउन्सर अगदी आपल्याला पाहायला मिळतात. हो इथे अपील आणि पंच इथून सांगतात डायरेक्ट चिठ्ठी देखील संधी आहे, परंतु धाव मिळेल ती लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. पंच सांगतात की इथून मात्र पिचिंगच अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड डी ऑफ स्टंप आहे आणि त्याचमुळे कदाचित आपण पाहता ती लेग बाईटची एक धाव. अकाउंट ओपन झालंय ते बॅटिंग करणाऱ्या RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमचं 1 या धावसंख्येनं लेग बाईटची आलेली ती 1 धाव. सॅकिंग इनवरती आता इथून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सिद्धेश. पांडुरंगजी मोडक यांच्याकडून मनीष देशमुख यांच्या षटकारासाठी 5000, परंतु इथे आली आहे विकेट. फलंदाज होतील बाद सिद्धेश. थँक्यू डीजे थँक्यू. सिद्धेशची विकेट आली आहे आणि तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फलंदाज गौरव 3ऱ्या क्रमांकावरती. नाही इथे नाही, त्याच्यामुळे आता स्वप्न पाहूच नका. यावर्षी एक मिळाली आहे त्यातच समाधानी राहा. पुढच्या वर्षी नक्कीच कर्जत विभागामध्ये आपल्यासाठी देखील ती इलेक्ट्रिक बाईक जरूर पाहायला मिळेल. ओ वेगवान बॉल वेगवान होता, परंतु इथे पंच सांगतात की वाईड आहे. आउटसाठी लेग स्टंप व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाब आली आहे. एक्स्ट्राच्या धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय 2. आतापर्यंत 3 बॉल झालेत अक्षय भोईरच्या या षटकातील आणि धाबा आल्यात त्या मात्र 2. एक विकेट देखील त्याने मिळवली आहे, जिथे मात्र सिद्धेशला त्यांना बाद केला. आता गौरव वायकर ऑन स्ट्राईक आहे आणि त्याच्या साथीने नॉन स्ट्राईक केंद्रावर आपण पाहताय मनीष देशमुख ज्यांच्यासाठी कॅश प्राईज झालाय षटकार हॅट्रिकसाठी 5000 पांडुरंगजी मोडक यांच्याकडून. आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय अक्षय भोईरचा. यासाठी खऱ्या अर्थानं या गोलंदाजाची ओळख राहिली आहे.
प्रत्येक बॉलचा टप्पा हा वेगळा असतो, व्हेरिएशन भरपूर चांगली आहे. गोलंदाजाकडे गती आहे, परंतु त्या गतीवरती नियंत्रण देखील पाहायला मिळतं. चांगला गोलंदाज आहे अक्षय भोईर. ओ यावेळी दिशा दिली आहे आणि दशा बिघडवली आहे. बॉल सीमा पार, चौकार. चौकाराला फटका पहा किती जबरदस्त पाहायला मिळाला. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीनं गौरव वायकरनं हा फटका एक्झिक्यूट केला. बरोबर अगदी शबळ झाला होता आणि मात्र तो चौकार ओ यावेळी पुढे सरकला, स्टेप आउट झाला. आणि इथून देखील आपण पाहता डॉट बॉलच या स्पर्धेचे आयोजक युवा उद्योजक सन्माननीय प्रफुल्लजी भोईर यांना खऱ्या अर्थानं आज पूर्णपणे अपेक्षा आहे की आज मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल. मॅचचा आनंद घेतात, मॅच पाहतात. अगदी गावचा संघ या स्पर्धेमध्ये खेळतो, आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळतोय. एक ओव्हर समाप्त झाली, धावसंख्या 6, विकेट झाली ती 1. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण पाहताय. तमनाथ आणि त्यांच्या विरोधामध्ये मुद्रे या दोन टीम दरम्यान. दोनही टीमला या मैदानावरती जबरदस्त खेळ केला. दोनही टीमला खऱ्या अर्थानं हे मैदान भरपूर सारं लकी राहिलं आहे दोन्ही टीमसाठी, कारण की याच मैदानावरती दोनही संघांना पारितोषिक पटकावलं आहे. ते अगदी आपण पाहताय क्वालिफाय झालेत. त्याच्यामुळे ही स्पर्धा आणि हे मैदान दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं आहे. एक ओव्हरमध्ये 6 धावा अक्षय भोईरच्या, विकेट झाले 1. फिल्डिंगमध्ये जास्त वेळ घेऊ नका सातत्यानं सांगितलं जातं. मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ. सेकंड ओव्हरला सुरुवात, गोलंदाज सनील भोईर गोलंदाजी मार्कवरती, ज्याने 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येचं संरक्षण केलं होतं. अजय दादा यांच्या स्पर्धेमध्ये ते पहिलं वर्ष होतं या स्पर्धेचं. व शॉर्ट बॉल ऑन साईडला खेळून काढले, डीपमध्ये चाललाय बॉल मिड विकेटला. फिल्डर वेगानं धावत येतील तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 धावा धावफलकावरती. सिंगल डबल महत्वाची आहे. विकेट पहिली लवकर आली आहे. आता खऱ्या अर्थाने इथून धावा बनवायचे तर पार्टनरशिप फार महत्वाची राहील. सिंगल डबलला साईक रोटेशन धावफलक देखील आलतं राहील हे माहिती आहे आणि तशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये आखली गेली आहे. आणि आता इथून दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळतायत. ओ फटका गौरवच्या बॅटमधून, गौरवशाली बॉल सीमा पर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पर, रेषेच्या पलीकडे षटकार. धन्यवाद. पहिला शॉर्ट बॉल मनीष देशमुख यांच्यासाठी आला होता सनीलचा, परंतु त्याच्यावरती सिंगल आली. परंतु जसा गौरवच्या समोर शॉर्ट बॉल आला त्याच्या बॅटमधून षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या 13. ओस विजिट करण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये, परंतु एक धाव तर जरूर मिळेल. एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 14 वरती. अगोदरचा शॉर्ट बॉल त्याच्यावरती मात्र तो शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि इथून मात्र स्विचिटचा फटका, परंतु व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. एक धाव इथून पाहायला मिळते. एका धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 14 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 14 धावा धावफलकावरती आहेत. आर डी साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमच्या.
चांगलं बाटल. पुन्हा एकदा शॉट पूल करायचा होता. यावेळी पुन्हा एकदा एलिव्हेशन मिळालंच नाहीये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी उचलून फेकी करते तोपर्यंत धाव आली ती सिंगल. या सिंगलला आपण पाहता ते धावफलक आता जाऊन पोहोचेल 15 आलं धावफलकावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमच्या गौरव वायकर जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट सिद्धेची लवकर आली आणि त्याच्यानंतर गौरव आला. गौरवच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळतो आणि धावफलक एकंदरीतच आपण पाहताय 15. पुन्हा एकदा जागा बनवले स्ट्रोक साठी. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पर. गौरवच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चौकार आल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचेल ते 19 वरती. या फटक्यांची नितांत आवश्यकता होती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमला. पहिल्या सत्रामध्ये धाबा बनवला तर मात्र एक चांगली टोटल आणि त्या टोटलला खऱ्या अर्थानं बचाव देखील करू शकतो. परंतु इथे अनिकेतकडनं देखील चुकी झाली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा इथून पाहायला मिळतात. 2 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 21. हे षटक थोडंसं महागडं झालं. मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ टीमसाठी या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात त्या 15. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या अवघ्या 6. या षटकामध्ये धावा आल्या त्या 15. एकंदरीत धावसंख्या 21. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 षटकांची मॅच. टार्गेट सेट करायचं आहे. 40+ धावा तर बनवायच्याच. त्यासाठी प्रयत्न करतीये सिद्धिविनायक मुद्रे टीम. गौरव वायकर आणि त्याच्या साथीनं मनीष देशमुख. एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गौरव वायकरच्या साथीनं बॅटिंग करतोय आणि त्याच्याकडे असलेला अनुभव खऱ्या अर्थानं प्रत्येक बॉलवरती आपल्या यंगस्टरला तो शेअर करतोय. कशा पद्धतीनं इथून खऱ्या अर्थानं मॅचला पुढे न्यायचं आहे. मॅच कशा पद्धतीनं चालू ठेवायचे. धावा कशा पद्धतीनं बनल्या जातील. कोणता गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय. ही सगळी माहिती खऱ्या अर्थानं आपल्या यंगस्टरला मात्र शेअर करत असताना आणि तिथून गौरव वायकर जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 ओव्हरमध्ये 21. गोलंदाजीसाठी गुड्डू गौरव भोईर गोलंदाजी मार्कवरती आला. सेकंड ओव्हरमध्ये. थर्ड ओव्हरमध्ये पहिला बॉल खोला टाकला. ड्राईव्ह केला लॉंग ऑफ आणि बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध बॉल फील्ड केला जातो. तोपर्यंत धाव आली ती सिंगल. सिंगलनं धावफलक 22. मनीष देशमुख यांचं कौतुक करायला हवं. बरोबर सिंगल डबल घेऊन मात्र स्ट्राईक ती गौरवकडे ठेवली जाते. कारण की त्यांना देखील माहिती आहे की गौरवच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत. त्याला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. धावसंख्या 22. मिस टायमिंग हवेत स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली कॅच. गौरव भोईरनं मिळवली विकेट गौरव वायकरची. पप्पे दादा या आपण मंचावरती. धावसंख्या धावफलकावरती 22. दुसरा आदरा मिळतो बॅटिंग करणाऱ्या RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमला. गौरव वायकर बाद झाला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला किशोर. हो चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर आला गौरव भोईरचा. आणखीन एक डॉट बॉल. तर दोनही एक्सपिरियन्स खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात, किशोर देशमुख आणि त्याच्या साथीनं मनोज देशमुख. कमी गतीनं फाईन लेगच्या बाजूनं बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप फाईन लेग सीमा पार. धावा 4 चौकार. सव्वीस धावा. धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय काऊ कॉर्नरकडे. फिल्डर आहेत, बॉलला उचलून फेकी करतील तोपर्यंत धाव आली ती सिंगल. सिंगलनं धावफलक 27. 27 धावा धावफलकावरती. गुड्डू भोईरचं हे षटक, जिथे मात्र एक चौकार, एक विकेट्स आली आहेत, 2 सिंगल, एक डॉट बॉल पाहायला मिळतात. एकंदरीत गुड्डू भोईरनं या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. 5 बॉलमध्ये विकेट्स 1 मिळवले. टीमची धावसंख्या 27 आहे, ती मात्र मुद्रे टीमची. व शॉटम फुल करायचा होता, मिस टायमिंग. स्वतः एसटी रक्षक तेजसनं पकडली आहे कॅच. आणखीन एक फलंदाज बाद मनीष देशमुख. चांगली बॉलिंग केली गुड्डू भोईरनं. फक्त 6 धावा देत 2 विकेट्स त्यानं मिळवला. ज्या विकेटची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा होती, ज्या विकेट्स हव्या होत्या, मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमना टीमला त्या विकेट्स त्यानं मिळवून दिल्यात. कारण की गौरव वायकर जबरदस्त बॅटिंग करत होता, तो सेट झाला होता, त्याच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत होते, त्याला त्यानं परत पाठवला. आणि त्याच्यानंतर मनीष देशमुख ज्यांच्यामध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली होती, त्यांना देखील त्याने परत पाठवलं. आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रणीत आणि त्याच्या साथीनं किशोर देशमुख हे 2 महत्त्वाचे फलंदाज मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अनिकेत भोईर. गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळेल. हा असा गोलंदाज की गोलंदाजी उजव्या हाताने करतो, परंतु बॅटिंग अगदी लेफ्टी आहे, म्हणजे डाव्या. ओ पाठीमागे आल्या आल्या फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल चालला डीप फाईन लेग सीमा पार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं अनिकेत भोईरचं. किशोर देशमुख यांनी ठोकलाय चौकार. थँक्यू डीजे. चौकार आला. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सुरू झालंय. अनिकेत भोईरच्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. फलंदाज किशोर देशमुख यांच्या बॅटमधून. आता किशोर देशमुख यांना देखील माहिती आहे की महत्त्वाचे फलंदाज परतलेत. टॉपर ऑर्डर मैदानाच्या बाहेर आली आहे. आता संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरती वाढली आहे. त्या जबाबदारीने आता मात्र खेळावा लागेल. व पुन्हा एकदा अगदी ॲक्शन रिप्ले पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अनिकेत भोईरनं मात्र थोडासा चमत्कारच केला. बॉलला थोडीशी जास्ती उचली दिली आहे. अगदी बाउन्स करत बॉल पुढे निघाला. डॉट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं सर रिव्ह्यू कोणाचा आहे? पंचांचा रिव्ह्यू. पंचांना चेक करायचा हाईट फॅक्टर जास्त बाउन्स केलाय का, डोक्याच्या वरून निघून गेलाय का, की डोक्याच्या बरोबर समोरून गेलाय की खांद्याच्या खालून गेलाय, या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातील.
तिसरे पंच जे राजेंद्र भोईर सर आता या ठिकाणी चेक करतायत. टीव्ही अंपायर ग्रामीण टेनिस क्रिकेट च्या माध्यमातून कुणाल डायरे ॲज अ ऑपरेटर टेक्निशियन रूम मधून बॉल वाईड आहे, जास्त बाउन्स केला, ओव्हरहेड आहे, डोक्याच्या वरून निघून गेला. बॅट्समननं जम्प केल्यानंतर देखील बॉल अगदी आपण पाहता बाउन्स करत पुढे निघाला. जे किती बाउन्स होतं या बॉलमध्ये. विकेट्स तुम्ही आता खऱ्या अर्थानं विकेटचा अंदाज या बॉलवरतून तुम्ही जरूर बांधू शकता. ओ इथे पूल केलाय, ब्युटिफुल, पॉवरफुल, डिलाइटफुल चौकार. आणखीन एक चौकार. चौकारानंतर धावसंख्या 36, 36 धावा धाव फलकावरती. व बाची कडा निघाला बॉल शॉट थर्डमॅनकडे. रनआउटची संधी आहे, परंतु फलंदाज प्रणित पोहोचतील. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. किशोर देशमुख यांचा धाव इथून मिळणारच नाही. डॉट बॉल आला. धावसंख्या 36. 3 बॉल अजूनही बाकी आहेत या षटकातील. व समोर खेळला, परंतु फिल्डर डाऊन दी बॉल. बंटी भोईर नाही करणार कोणतीही चुकी. पकडली एक कॅच आणि इथून मात्र आणखीन एक फलंदाज होईल बाद. आणि इथून आणखीन एक रनआउटची विकेट. 2 चौकार आल्यानंतर जी काही गोलंदाजी केली आहे अनिकेत भोईरनं, जो काही टप्पा टाकलाय, जी काय अचूकता त्याला मिळाली आहे, त्या अचूकतेनं खऱ्या अर्थानं गोलंदाजी आता करतोय. शेवटचा बॉल. आणि खऱ्या अर्थानं जेवढा पण आता कर्जत विभागातील नगरपालिकेतील संघ खेळतील, इथे मात्र मिस टायमिंग. फिल्डर डाऊन दी बॉल. लॉंग ऑनला आणखीन एक वैभवनं पकडली एक कॅच. शेवटच्या बॉलवरती देखील आली आहे विकेट. पाठीमागच्या 3ही बॉलमध्ये कमबॅक पाहायला मिळालं अनिकेत भोईरचं. पहिलं सत्र समाप्त झालं आहे आणि पहिल्या सत्रामध्ये धावा बनवल्यात RD साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमनं 36 आणि टार्गेट असणार आहे ते आता 24 बॉलमध्ये 37 या धावसंख्येचं. मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ टीम समोर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण लगेच या ठिकाणी करणार आहोत. भैरवनाथ वरई आणि त्यांच्या विरोधामध्ये
जय भवानी अर्बन दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी या. खऱ्या अर्थानं संदीप सर जेवढे पण आता कर्जत नगर परिषदेतील संघ या स्पर्धेमध्ये खेळतील ते 3 दिवस विसरलेच नसतील. कारण की तिथे टॅपिंग क्रिकेट म्हणजे कंट्रोल क्रिकेट, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जायलाच नको इतका कंट्रोल त्यांना करायचा होता. परंतु आज त्यांना षटकार मारायचे आहेत. कदाचित त्या प्रयत्नामध्ये ते डबल माइंड झाले असावेत की एखाद्याला चांगला बॉल समोर आलाय षटकार मारू की, आणि त्याचमुळे कदाचित मात्र थोडेसे प्रश्नचिन्ह जरूर उभे राहतील. चला 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. जय भवानी अर्बन आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ वरई. योगेश सर पाठीमागे आहे बघ. पाहिन तुझ्याकडे टॉस कर. इथं पाहिनच नाही तूच केला टॉस. बॅट्समन पाठवा सांगा ना. बॉल सब खराब है. एक अच्छा बॉक्स मांगा लो क्योंकि लास्ट में खाली कंप्लीट हो. मागाशी कोणी केलं रिंग वाले बॉल आहे. हे दे रे कॉइन. हे 10चा कॉइन कुठे दिलता रे? हे 10चा कॉइन घेतला बरं तुम्ही. एकटा माझा आहे. चला टॉस केला जाईल योगेशजी डोले यांच्या शुभ हस्ते. सदतीस धावसंख्येचं टार्गेट आहे. अर्थातच जर पाहायला गेलं तर 9.25च्या सरासरीने धावा कुटायच्या आहेत. टॉस जिंकलाय तो मात्र जयभवानी अर्बन टीम डिसिजन फिल्डिंग स्वीकारली. ती सुद्धा 4 षटकांची मॅच असेल. दोन्ही संघनायकांनी याची नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. वैभव आणि अनिकेत यांच्या स्वरूपात तर गोलंदाजी मार्क वरती आर डी साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीम कडून पाहायला मिळेल तो मात्र गौरव. चला दोन्ही संघनायकांना विनंती आहे. चला मॅचकडे जाऊयात. गोलंदाजी मार्कवरती गौरव आहे. पहिला बॉल पिचिंग करेल. मैदानावरती आपण पाहतोय एकीकडे अनिकेत दुसरीकडे वैभव. ही जोडी मैदानात आहे. शेवटच्या क्षणी वैभवने अप्रतिम झेल जरूर टिपला होता. परंतु यावेळी आता मार्टिंग लाईन अगदी आपण पाहायला गेलं तर 9.25ची सरासरी प्रतिषटक राखायची आहे. 4 षटकांची मॅच आहे. परंतु पहिल्या इनिंगमध्ये थोडीसं बॅटिंग लाईनवरती लक्ष केंद्रित केलं गेलं होतं आर डी साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीमने, जिथे मात्र मोठी बॅटिंग पाहायला मिळाली. एकीकडे सिद्धेश आणि गौरव. काय घडलंय मैदानात ते पाहूयात. इथे डॉट बॉल आलाय.
फटका जरूर सजला, यावेळी मात्र बॉल थांबत नाहीये, बॉल सीमारेखा पार येईल तो मात्र हा दर्जेदार चौकार. पुन्हा एकदा चांगला फटका, व्हॉट अ स्टायलिश शॉट, जबरदस्त मी तर म्हणेल वैभवच्या बाट मधून आलेला हा खणखणीत दर्जेदार षटकाराचा स्ट्रोक. बकासूर, खरं म्हणायला गेलं तर बैलगाडा शर्यतीतलं एक महान नाव. अगदी ज्याने खरं म्हणायला गेलं तर अगदी या कर्जत तालुक्यात एक रॉयल एंट्री त्यांची पाहायला मिळाली, हादरून सोडलं होतं. परंतु या मॅचकडे आपण जाऊयात, जिथे पाहायला गेलं तर अगदी पाहतोय ना आपण या स्पर्धेच्या आयोजनामध्ये ज्यांचा हातखंडा आहे, आणि खरं म्हणायला गेलं तर अगदी तमनाथ संघावरती फार मोठा विश्वास आहे. उद्योजक प्रफुल्लजी भोईर यांना विश्वास आहे की हा मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ संघ क्वालिफायच्या दिशेने जरूर वाटचाल करतोय. आणि एकीकडे जर पाहायला गेलं तर आज ते क्वालिफाय झाले तर त्यांच्याकडून एक वेगळं पारितोषिक पाहायला मिळेल जय भोलेनाथ तमनाथ टीमसाठी. परंतु इथे डॉट बॉल जरूर आलाय, फटका जरूर सजवला होता, परंतु इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. फटका स्टायलिश आहे खरं म्हणायला गेलं तर, अगदी पॉइंटला कव्हर करत असताना स्वीपरला हा फटका लगावलाय आणि इथे येतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोचले 12 आकड्यावरती. चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय. दोनही क्षेत्ररक्षक जमीची बाजू जरूर पाहायला मिळाली. बऱ्याच जणांना असं वाटत होतं की चौकार होतोय की काय. इथे सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पहिल्या षटकाचा थरार यावेळी समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचले 13 आकड्यावरती. 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 18 बॉल आता 24चा थरार पाहायला मिळेल. तत्पूर्वी डीजे मास्टरला देऊ एक संधी, अर्थातच संस्कार डीजे. धन्यवाद. आमचे ओम जरा म्हणायला गेलं तर शर्यती शौकीन आहेत. सध्या मी म्हटलं ना की सातत्यपूर्ण तुम्हाला डीजे मास्टर यांच्यामध्ये बदल पाहायला मिळतील. अजय दिघेंनी हिरे घडवलेत. सुरुवात एका छोट्या व्यवसायातून अजय दिघेंनी जरूर केली, परंतु अगदी जबरदस्त उंची या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी गाठली. एक नाव लौकिक जे म्हटलं जातं कमी वयामध्ये तो प्रवास त्यांचा सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. काही हरकत नाही, ऑफिशियल काही करू शकत नाही, बाजूला वीटभट्टी आहे. चांगला फटका हवाई हल्ला आहे. यावेळी मात्र उलट्या दिशेत पकडला जातोय का झेल, परंतु झेल झाला ड्रॉप आणि इथे आल्यात 4 धावा.
चांगला बॉल, वेगवान सध्या बॉल पाहायला मिळाला गोलंदाजा कौस्तुभच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर एक आक्रमण सादर केलं मैदानात. अगदी सहजरित्या बॉल पिच केला, परंतु इतकी गती होती की अगदी समोर वैभवला बॉल समजल्या थोडी दिरंगाई झाली. धावसंख्या 17 आकड्यावरती आहे. पुलर लाईनचा वापर इथे चुकी झाली आहे, सिंगलच आली आहे. सामना कठीण होता. पहिल्या षटकामध्ये अगदी तो जवळ आणला, त्याच्यानंतर कौस्तुभच्या पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर थोडा सुटकेचा निश्वास मित्र म्हणायला जय भोलेनाथ तमनाट टीमने मैदानावरती सोडला. जाऊया टेक्निकल टीम कडे. बारावे प्रतिनिधी, तुम्ही दोन्ही चर्चा करू नका. तुमची चर्चा वायपल असते, त्यामुळे करा नका करू, परंतु तुमच्या बोलण्यावरती कोणताही निर्णय इथं देऊ शकत नाहीत. थर्ड अंपायर आपण निर्णय तुमच्यापर्यंत सपूर्द जरूर होईल. इट्स अ पेअर डिलिव्हरी. सत 18 धावांवरती अद्यापपर्यंत रोखलाय. दादा मी मगाशी सांगितलं साईडला वीटभट्टी आहे. आता आपलं इथं काम चालू आहे, परंतु त्या बिचाऱ्यांचा वर्षाचा व्यवसाय आहे. त्याला पण माहिती आहे वरून जर आला तर सगळी मेहनत फुकट. डॉट बॉलची संगत आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कौस्तुभ कमबॅक जरूर केलाय. उचलण्याचा प्रयत्न आणि कीच सुद्धा अगदी मी तर म्हणेल जो प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नांना यश येत नाहीये, कारण वन साइडेड बॅटिंग सध्या अद्यापर्यंत आपण वैभवची अनुभवली आहे, जिच्या बॅटमधून 2 चौकार एक षटकार आला आणि संघाची धावसंख्या मात्र 18 आकड्यावरती विराजमान झालेली आहे. पहिलं षटक 13 धावेंचं आलं, परंतु पहिल्या बॉलवरती चौकार खाऊन सुद्धा कौस्तुभने पुढच्या 4ही बॉलमध्ये एकच खर्च केली, म्हणजे 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्यात. इरादे बुलंद हो तो ऊंचाई जरूर मिलेगी. थोडंसं प्रेशर मध्ये आगे, कारण कौस्तुभला सुद्धा माहिती आहे की मैदानामध्ये शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉल दर्जेदार झालेत आणि अशा परिस्थितीत गोलंदाजी करायची, थोडं प्रेशर क्रिएट झालंय. फटका सजवलाय अनिकेतने, परंतु यावेळी मात्र सिंगल तर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे काय घडलंय ते पाहूयात. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत दोनही बॅटर पाहायला मिळालेत. यावेळी 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाबीच्या मदतीने मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद धावा जाऊन पोहोचल्यात 20 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 12 बॉल आणि 17 धावा संख्येची गरज आहे.
तो या मंचावरती झलकतोय. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2026. पहिल्या षटकात आल्या 13, द्वितीय षटकात आल्या 7. बारा बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता आहे. निर्णायक षटकाकडे आपण जाऊयात. ते मी तर म्हणायला दोन्ही संघासाठी फार महत्त्वपूर्ण ओव्हर आहे आणि या ओव्हरमध्ये धावा आल्या तर जय भोलेनाथ तमनाथ संघ पुढे वाटचाल करताना जरूर दिसेल, परंतु धावा रोखल्या तर सिद्धिविनायक मुद्रे टीम. किशोर 40+ खेळाडू आहेत, परंतु इथे आता चांगला बॉल पिच करतायत. संघासाठी खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉलची संगत आहे. आणखी एक दर्जेदार डॉट बॉल. पंच मात्र तटस्थ आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमने का? चालू द्या, मॅच चालू होईल, काही काळजी करू नका. प्रत्येक खेळाडूपर्यंत नियम पोहोचलेले आहेत. 2 बॉल या ठिकाणी डॉट आलेत. इथे आलाय वैभवच्या बाट मधून डीप एक्स्ट्राचा चौकार. चौकाराच्या मदतीने 24 धावा धावफलकावरती आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न वैभवचा आपण पाहतोय. इथे मात्र अनिकेतला विकेटसाठी सॅक्रिफाय करावा लागलाय. अगदी आपण पाहायला गेलं तर इथे विकेट जरूर सॅक्रिफाय केली आहे. राहुलबाईचा नाद नाही, परंतु डीजे मास्टर ओमचा आज नाद नाही.
त्यांनी झंझावत करायला सुरुवात केली. किशोरच्या गोलंदाजीवरती अगदी ताकदवान बॉलिंग पाहायला मिळाली. एक चौकार जरूर आला होता. चांगला फटका यावेळी. काय कॉन्फिडन्स आहे, परंतु इथे मात्र झेल टिपलाय. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय परतावं लागेल बंटीला. वैभवच्या पारीचा इथे अंत होतोय. जबरदस्त मोठा झटका लागलाय. हा वन मॅन आर्मीची बॅटिंग सध्या मैदानात चालू होती, परंतु इथे मात्र विकेट आली आहे. मोठा धक्का लागलाय. मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ संघाला शेवटचा बॉल या षटकातला शिल्लक आहे. धावसंख्या मात्र 25 या आकड्यावरती आहे. अजूनही विचार करायला गेलं तर 7 बॉल आणि 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. महत्त्वक्षणी विकेट पाहायला मिळाले. शेवटचा बॉल किशोरचा या षटकातील शिल्लक आहे. चांगला फटका गुड्डू बोईरच्या माठ मधून. काम करतोय रणमशीनचा. आल्या आल्या ठोकलाय. यावेळी दर्जेदार चौकार. ओमकर म्हणायला गेलं तर अगदी चांगल्या दोन्ही लहरी तुम्ही प्रसारित केल्या. आणि एकीकडे पाहायला गेलं ना तर अगदी आपलं सौभाग्य आहे की याच रायगडच्या राजधानीमध्ये आपण जन्माला आलोत. कारण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व स्वराज्याची राजधानी बांधली. ऑफिशियल मॅच थोडी थांबवा. मला वाटते वैभवचा जो चौकार होता तो चेक केला जाईल. आत्ताचा का वैभवचा? मला वाटतं किशोरच्या तिसऱ्या बॉलवरती आलेला तो फटका होता. काही हरकत नाही आहे. ऑफिशियल पण माणसं आहेत. चला मॅच ऑन करा.
नाही, शंका असते, निरासन होणं गरजेचं आहे, काही हरकत नाही. सिद्धेश आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवर आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आहे 29 या आकड्यावरती. 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका आलाय इथे, सिंगल जरूर आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न, फेकी चुकली का हे पाहणं गरजेचं होईल. फलंदाज होईल बाद. सिंगल आली, त्याच्यानंतर दुसरीसाठी केला गेला, परंतु दुसरीसाठी या ठिकाणी सचिन होईल बाद. न्यू बॅटर अक्षय. 5 बॉल आणि आता 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. फार रोमांचकारी सामना आहे, प्रत्येकाच्या हृदयाचे टोके वाढवणारी ही मॅच आहे. चांगला फटका यावेळी, फटका फसलाय अक्षयचा सुद्धा. राकेश न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. फार मोठी मॅच आपल्या भेटीला आली. तमाम क्रीडा रसिक ज्या मॅचचा आनंद घेत आहेत. मयूर पाटील पुरस्कृत जय भोलेनाथ तमनाथ आणि त्याच्या विरोधात आर.डी. साऊंड सिद्धिविनायक मुद्रे टीम. चांगला फटका यावेळी राकेशच्या बाट मधून, झेल झालाय ड्रॉप. इथे 2 धावा तर कंप्लीट झाल्या. राकेशला विकेट साठी सॅक्रिफाईस करावं लागलाय, परंतु जे करायचं होतं ते झालंय मैदानात. जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतोय ना, या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते 32. हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये मॅच आहे. आता डीजे थांबवा, हे फार महत्वाचं आहे. तुमच्यासाठी कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, कारण कधी कधी ना आपल्या एका चुकीमुळे अगदी एखादा संघ पराभवाच्या छायेत सुद्धा येतो आणि विजयाच्या छायेत सुद्धा पाहायला मिळतो. समालोचक असू द्या, त्याच्यानंतर आपले डीजे मास्टर असू द्या, लाईव्ह वाल्याने चुकी केली तर मग तर काय अख्खे मॅचच बिघडते. कुणाल आहेत आज ऑपरेटरच्या भूमिकेत. 3 बॉल 5 ची गरज. चांगला फटका यावेळी गुड्डू बोहीरच्या बॅट मधून. बॉल थांबणार नाहीये याच्यासाठी केला होता टास्क. का विकेट सॅक्रिफाईस केल्यात त्याचं ज्वलंत उदाहरण. स्कोर लेवल. खरंय,
सोनूचं नाव नाही घ्यावं लागणार डीजे मास्टर, इथे गुड्डू भोईरचं नाव घ्यावं लागेल, कारण गुड्डूवरती विश्वास होता म्हणून 2 विकेट सॅक्रिफाईस केला. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. हा चौकार सिद्धिविनायक मुद्रे टीमच्या जिवारी जरूर लागलाय. सिद्धेश आहे आपण पाहतोय, अनेक सामने सिद्धेशने गाजवलेत, परंतु आता मैदानावरती खेळ करताना 2 बॉलमध्ये 1 वाचवायचे आहे आणि त्याच्यासाठी मैदानातली व्यूहरचना पाहायला मिळते. चांगला फटका, यावेळी बॉलला दिशा दिली आहे, उलट्या दिशेत बॉल झेल पकडण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर मात्र इथे हा विजयी चौकार. मध्ये 12 धावांची एक रणझुंजार केली साकारले आणि गोलंदाजीत 2 विकेट